मित्रांनो, थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाने अख्ख्या जगाला हादरून टाकलेलं आहे. 7.2 रिश्टर स्केलचा भूकंपाने अख्खं थायलंड आणि म्यानमारमध्ये हजारो लोकांचा जीव गेलेला आहे. मित्रांनो, पण येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांनी भूकंपामध्ये दाखवलेल्या धैर्याचा आणि हिमतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की थायलंडमधील एका रोडवरती एक गाडी चाललेली आहे आणि तिथे एक सस्पेन्शन पूल येतो. एक कारच्या पुढे एक मोटरसायकल चाललेली असते आणि अचानक भूकंपाचे झटके मित्रांनो जाणवू लागतात. मोठे मोठे 7.2 रिश्टर स्केलचे धक्के जाणवताना आपण बघू शकता कशा प्रकारे पूल हलतोय. पण ह्या परिस्थितीतही त्या कार चालकाने आणि समोर असलेल्या मोटरसायकल चालकाने मोठी हिंमत दाखवलेली आहे आणि न घाबरता एका जागेवरतीच ते उभे राहून मोठ्या हिमतीने आणि धैर्याने त्या भूकंपाच्या परिस्थितीमध्ये न हादरता न घाबरता ते त्या परिस्थितीची तोंड देताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, भूकंपाचे झटके बंद झाल्यानंतर सामान्य प्रवाशाप्रमाणे त्या मोटरसायकल स्वाराने आपला पुढचा प्रवास सुरू केलेला आहे आणि त्या कार चालकाने आपला प्रवास सुरू केलेला आहे. मित्रांनो, थायलंड आणि म्यानमारमधील लोकांना मानावं लागेल. एवढा मोठा भूकंप होऊनसुद्धा त्यांनी जी हिंमत दाखवलेली आहे आणि जी धैर्य दाखवलेलं आहे त्याचं सोशल मीडियावरती चांगलाच कौतुक होत आहे आणि सर्व युजर त्यांच्या हिमतीचे आणि धैर्याची दाद देत आहेत. एका युजरनं म्हटलं आहे, त्या लोकांना हे रोजचंच झालेलं आहे. भूकंपाचे झटके त्यांना सवय झालेली आहे. ते त्या परिस्थितीत कशा प्रकारे जगू शकतात त्यांना सलामच करावं लागेल. तर एका युजरनं म्हटलं आहे, परमेश्वरा त्यांना जीवनदान दे रे देवा. तर आणखी एका युजरनं म्हटलं आहे, देव त्यारे त्याला कोण मारे. अशी ही परिस्थिती आहे. मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा. धन्यवाद.